बोलावं लागणार तुला मराठी. क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार. तू बोल माझी मराठीत. मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल. जरूरी थोड़ी ना. क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जरूरी नहीं है मराठी. क्या 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 मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला. तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते. तुम्हाला काय बोला? नाही आता मला बोला मराठी गेलं तेल लावत. नाही नाही राहू दे. का तेल लगा तेल लगायला मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही. काय बोलतोय तू? काय बोलतोय? मैं बोला कि जो पूछा क्यों क्यों बताने के लिए. तू मराठीत बोल. पहिलं मराठीत बोल. तू मराठीत का नाही बोलत आहे? मराठी मेरे को आता नहीं भाई. क्यों? तो बोलावं लागणार तुला मराठी. क्या मराठी बोला? तुला मराठीत बोलावं लागणार. तू बोल माझी मराठीत. मला हिंदी येत नाही, तू मराठीतच बोल. मेरे को मराठी आता नहीं. क्यों नहीं आता? तो सीख फिर. तू शिक मराठी. मला सांगू नको. तू शिक मराठी. क्यों जरूरी थोड़ी ना. क्यों जरूरी मतलब? जरूरी मतलब जरूरी नहीं है मराठी. नहीं नहीं मराठी जरूरी नहीं है बोलायला. मराठी जरूरी नहीं बोलायला. मराठी क्या 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 मराठी को क्या करने का? मराठी गेलं तेल लावायला. तुला दाखवतो मी मराठीची अवकात काय असते. तुला आता दाखवतो मी मराठी गेलं तेल लावायला ना. आता काय बोललास तू मला? आता मला तू काय बोललास? नाही नाही आता तू मला काय बोला? नाही नाही आता मला बोला मराठी गेलं तेल लावत. नाही नाही राहू दे. का आता मला काय बोलला? मराठी गेलं तेल लावत. बोलला ना. तेल लगाने के किती वर्ष झाली काम करतोय? मराठी नाही करत. आणि तू काय बोला? 1 मिनिट मारत नाही. त्याला नागडा करून 1 मिनिट मध्ये मारायचं नाही. नागडा करून मारीन. किती वर्षापासून मुंबईत नागडा करून मारीन मध्ये जर बोललं तर 3-4 वर्ष. त्या लोकांना मराठी शिकायचं नाही. तेल लगायला जाईल. माफी माग. बोल मराठी बोल. कभी ऐसा साहेबांची माफी मागतो मी. बोल राजसाहेब ठाकरे तुमची माफी मागतो. माफी मागतो. सगळ्या महाराष्ट्रात मराठी माणसांची मी माफी मागतो. सारे मराठी माणसाचे आणि याच्यानंतर मराठी शिकण्याचा मी प्रयत्न करेल. मराठी शिकण्याची प्रयास करू. प्रयत्न करेल. आणि मराठीतच महाराष्ट्रात चालणार मराठी. समजलं? मराठी शिकायचं, परत बोलायचं नाही. परत बोलायचं नाही. बोल. सॉरी सर. आणि 1 मिनिट लोक असतात नाही. तुम्ही काही इकडे उपट टाका. हे बाकीचे लोक आहेत ना मराठी, त्यांना सांगा ना. मराठी शिकायला. ऐका काय पोहोचतो तुम्ही? सुपरवायझर रेंजचा. इकडे तुम्हाला पैसा आमचा पाहिजे, जमिनी आमचा पाहिजे, फॅसिलिटी आमचा पाहिजे. आणि मराठी माणसं ठेवायला काय लाभ वाटते? तुम्ही लोक सकाळी ब्रिफिंग काय नाही करत. सकाळी मराठी भाषा कोणी आला मराठीमध्ये बोलायला त्याची शिस्तीत बोला. नाही येते दुसऱ्याला पाठवा. त्याची काय मुदत आहे? पहिली गोष्ट तो जे बोललो ना मराठी तेल लावत गेला ही भाषा वापरायची नाही. जर आपल्याला येत नाही तर मराठी शिकण्याचा प्रयत्न करेल. बोला पण तुम्हाला मराठी तेल लावत गेला चालणार नाही. महाराष्ट्रात राहून ह्या असल्या गोष्टी करणार, आपण नोकऱ्या देणार आणि त्याच्यानंतर मराठीचा अपमान करणार. इकडे काम करायचं आणि इकडे मराठीचा अपमान करायचा आणि आपण सहन करतो. आपण सुपरवायझर ना तुम्ही. हा तुमची जबाबदारी नाही. हा सर ह्या ॲरोगंटपणे तर तो उत्तर देतोय की मराठी तेल लावत जाऊ दे, मराठीला आम्ही मोजत नाही. अपमान नाही आपला. कपडा मी त्याला बोलतोय तरी पण तुम्हाला तो बोलतोय त्याच्यात मराठी तू आता आलं तुला मराठी मी मराठी शिकण्याचा प्रयत्न करतो. आता ह्याची इकडे क्लिअर झालं. ह्याच्या काळात काय करली आणि काय एवढे क्लिअर अप्रुव्हल आल्यावर विचारतो काय केली? 1 मिनिट काय केली? से बात कर रहा हूँ. इसका एंट्री अगर यहाँ पे क्लियर है, बाकी सुन रहे इसको अगर यहाँ पे अप्रूवल मिला बराबर मेन गेट पे, तो वहाँ पे उसकी गाड़ी क्या खुला नहीं गया. अब गाड़ी की खुली निकली, गाड़ी की खुली निकली क्या करत होती का तुला? इकडे केलं होतं ना अप्रूवल? खाली चेक करो जाण सांगतो त्याला मी. माझं नाव आहे तिथं दिसतंय माहिती. मला याचा बाजूला मला पाहिजे, कंपनीचा पाहिजे.
आहे ना त्याला बोलवाय उद्या मी येतोय घाटकोपरला कुठे मी तिकडे ना माझ्या मला माहिती त्याला घेऊन 11 वाजता घेऊन मला आज तिकडे पाहिजे त्याला आम्ही जाऊ आग्नेकडे घ्यायचं काम आहे ना बडे लोक गाण्यामध्ये दंडा मारतात आणि सगळ्यांना शिकवायचं पहिलं सगळ्यांना शिकवायचं या गोष्टी आणि शक्यतो मराठी लोकांना ठेवा ना कशाला ठेवतात भय बिये मराठी भेटत नाही आलं नाही ना बोलवा नाही पाहिजे तुमच्या लोकांकडे किती नाणे किती चांगली पाहिजे चला LNT मध्ये आहोत ना आपण अरे काय विजय हो विजय काय देतो बाईट चांगला व्हिडिओ बनवून पाठवतो तुला बाईट कसा देतो बाईटच देतो तुला एकदम मस्त तुला प्रॉपर व्हिडिओ बनवून पाठवतो तुला ठीक आहे आपण पवई 156 LNTच्या इथे आहोत ये भाऊ मला वर घे या ठिकाणी आपण पवई LNT या ठिकाणी आहोत शाखाध्यक्ष महेश गिरामजी आहेत कामगार सेनेचे चिठ्ठे विजय निकमजी अनुप गुप्ताजी विषय असा आहे की ह्या LNTच्या कॅम्पसमध्ये जे सिक्युरिटी कंपनी आहे या कंपनीच्या माध्यमातून जे कामगार ठेवलेले आहेत या कामगारांच्या माध्यमातून मराठीला प्राधान्य दिलं जात नाही हा भाग वेगळा आहे परंतु मराठीला मोजत नाही आणि मराठी तेल लावत गेली अशा पद्धतीची भाषा त्या अजिंक्य काय झालं तुमच्याबरोबर ते सांगा मी गेलो होतो आतमध्ये ॲक्च्युली एंट्री झाली होती सगळी अप्रूव्ह वगैरे भेटलं होतं तरी पण मला विचारतो तुझं नाव काय मी नाव सांगितलं तर मला बोलतो की म्हणजे त्याला बोलतो मराठीत बोलतो मला बोलतो मराठी गेली तेल लावत मला मराठी येत नाही मी शिकणार नाही असं मला बोलतो हा विषय असा आला शाखाध्यक्षांच्या मध्ये आणि सोबतच उभं होतो त्याच्यामुळे तातडीने या ठिकाणी पोहोचले आणि त्याला जे काही मराठीची भाषा आणि मराठी कसं कानाखाली महाराष्ट्राचा नकाशा कसा असतो तो दाखवला आणि याच्यानंतर मराठी शिकला आणि ज्याच्यातून कालच्या गुढीपाडवा मेळाव्यामध्ये आदरणीय राजसाहेबांनी सांगितलेलं आहे की मराठीच्या बाबतीमध्ये जर कोणी म्हटलं मला मराठी म्हणायचं नाही तर कानफाटीचा आवाज बसेल तर याच्यानंतर सर्वांना सांगतोय की आपण मराठी येत नसेल मराठी शिका परंतु मराठीचा अवमान करणाऱ्या भाषा जर आपण वापरल्या तर महाराष्ट्र सैनिक यांच्याकडून तुम्हाला अशाच पद्धतीची उत्तरं भेटतील धन्यवाद किती तुम्ही बाईट घेता लय बाईट